10-12 वाजेपर्यंत झोपायचं, तर ती जी परंपरा आपली होत आहे सुरू, तर त्याला एक आळा घालायला पाहिजे, कारण की ते आयुर्वेदाच्या वगैरे दृष्टीने बरोबर नाही. आता तुम्हीच बघा, तुम्ही रोज 5-5:30 वाजता उठत आहे असं मी ऐकलं, तर मग तुम्हाला फ्रेश वाटत असेल. मी पण प्रयत्न करते की जेव्हा अभ्यास असतो, माझी शाळा आतापर्यंत 7 वाजताची असायची, तर मी 4-4:30ला उठायचा प्रयत्न करायची आणि मग सकाळी जास्त जितका एकाग्रतेने अभ्यास होतो ना, तो दिवसभरात कधीच होत नाही, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. एक तर खूप जास्त शांतता असते आणि एकाग्र चित्ताने आपला अभ्यास होतो. तर मी प्रयत्न करते की रात्री 9पर्यंत 10पर्यंत झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, त्यापर्यंत तोपर्यंत मी कधी बरं नसलं वगैरे तर मग थोडं 7-1 वाजेपर्यंत झोपते. तर मग मला असं म्हणायचं आहे की बघा, सगळ्यांकडे 24 तास असतात. आता 24 तासाचं मी एक गणित केलं आहे की बघा, आता माझ्याकडे 24 तास आहे, सर्वांकडे 24 तास आहे. 24 तासातले आपण 8 तास आरामात झोप घेऊ शकतो. आता 24 मधून 8 गेले तर किती राहिले सांगा, येतं ना मॅथ्स तुम्हाला? 24 मधून 8 गेले तर 16. आता 16 तास राहिले. 8 तास मी झोप घेतली, सर्वांनी घेतली. 16 तासातले 6 तास आपण शाळा करतो किंवा ज्यांना काही वेगळा अभ्यास असेल ते करतात. आता 16मधून 6 तास आपण 5 तास शाळा पकडू, 1 तास जाण्या येणं पकडू, तयारी पकडू, 6 तास झोप. 16तून 6 गेले तर 10 राहिले. आता 10 तासापैकी 5 तास आपण अभ्यास केला घरी, सेल्फ स्टडी केली, ट्युशन असेल 1-2 तासाची ती पकडून आपण 5 तास अभ्यास केला. तर आता 10तून 5 केले तर 5 राहिले. बघा, आता आपण दिवसभरात 1 तास तरी जेवणात घालवू शकतो ना. सकाळी, दुपारी, रात्री आपण जेवढा पण वेळ खाण्यात घालवतो 1 तास आपण घालवू शकतो. आता 5मधून 4 गेले तर नाही, 5मधून आपण 1 केला तर मग 4 राहिले. आता 4 तास राहिले दिवसाचे, 20 तास आपले झालेले आहे. तर 4 तासापैकी आपण 1 तास टाइमपास, मोबाईल बघणं वगैरे करतो, बाहेर जाणं. आता अजून 4मधून 1 तास गेला तर राहिले 3 तास. आता 3 तासांपैकी आपण 2 तास मी साधना करते किंवा आपण आपले काही हॉबीजसाठी क्लासेस लावू शकतो किंवा आपण घरी पण ड्रॉइंग करणं वगैरे करू शकतो. बघा, आता 24 तासांपैकी 23 तास झाले आहे, तरीही माझ्याकडे 1 तास शिल्लक आहे. म्हणजे खूप जण म्हणतात की आता सकाळची शाळा असते, मग त्याच्यात होऊन जाते, मग दुपारची शाळा असेल तर मग होणार नाही. असं का बरं? तर आपल्याजवळ 24 तास आहे, 24 तासाचं गणित आपल्या समोर आहे, तर मग आपल्याजवळ तरीसुद्धा 1 तास राहून राहिला आहे ना, बरोबर आहे ना? मग वेळ तर उरायलाच पाहिजे ना, साधना पण होते आहे, सर्व काही होत आहे, हॉबीज पण होत आहे. मग बघा, आता जर समजा पेपर वगैरे सुरू असतील तर पेपरच्या वेळेस खूप जणांचं असते की काहीच करायचं नाही, टी व्ही मोबाईल बघायचा नाही, साधना करायची नाही, फक्त अभ्यास करायचा. तर खरंच सांगा, तुम्ही त्या 12 तास अभ्यास करता का? कोणीच करत नाही ना, एवढ्या वेळ अभ्यास तर करू शकत नाही. मधात ब्रेक आपल्याला पाहिजे असतो. तर कुठे शिबिर असलं, काही असलं तर मग डेमॉन्स्ट्रेशन वगैरे असलं, मी परीक्षेच्या वेळेस पण हो म्हणत असते. आता आणि महत्त्वाचं सांगू का, की आपण वर्षभर अभ्यास करायला पाहिजे. शिक्षकांनी जेव्हा पण आपल्याला शिकवलं तेव्हा आपण त्या धड्याचं सर्व काही तेव्हाच कव्हर करायला पाहिजे. परीक्षेच्या वेळेस फक्त एक रिव्हिजनसाठी आपल्याला हे असतं की त्या परीक्षा म्हणजे काय असतं की पूर्ण वर्षभराच्या तुम्हाला शिक्षकांनी जे काही शिकवलं आहे, जे पण तुम्हाला समजले त्याच्यावरची एक टेस्ट असते. पण त्या परीक्षेच्या वेळेस एवढा ताणतणाव असतो, मी बघितलेला आहे की सगळं टी व्ही मोबाईलची केबल कापून टाकतात आणि मग इतका अभ्यास करायचा, एवढं पॅरेंट्सचं प्रेशर असतं मुलांवर. तर मग असं काही नसते. परीक्षा म्हणजे एक फक्त वर्षभर जेवढं आपण शिकलो आहे तर त्याच्यावर आपल्याला द्यायची एक टेस्ट असते, एक रिव्हिजन आपण करू शकतो तेव्हा. पण परीक्षेचा ताणतणाव नाही घेतला पाहिजे असं माझं मत आहे. तर मग ते परीक्षेचं झालं. आता बघा, हे सर्व 24 तासाचं गणित वगैरे आपण बघितलं. तर मग आता बघा धर्माचरणाचं हे, तर मला खूप जण म्हणतात की बा, माझ्या आईबाबांना पण म्हणतात, मी एक सांगते की मी 13 वर्षात कधी पण जीन्स पॅन्ट वगैरे असं काही घातलं नाही आहे. 13 वर्षात मी कधी पण केक कापून वाढदिवस साजरा केला नाही आहे आणि तिथीनुसार मी वाढदिवस माझा साजरा करत असते. आणि एकदा शाळेत माझ्या
माझी तोंडी परीक्षा वाढदिवसाच्या दिवशी होती. सरांनी मला डेट ऑफ बर्थ विचारली. सर म्हणू लागले की बा तुझा वाढदिवस या दिवशी येतो तर तू आज का बरं साजरा करत आहे. तर मी त्यांना तिथे समजून सांगितलं होतं. त्यांनी पण माझं कौतुक केलं. बघा की सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करायला पाहिजे. तर त्यामुळे केक कापणं, आता बघा रामनवमी असो, दिवाळी असो, दिवाळी काय एकाच दिवशी असते का प्रत्येक वर्षामध्ये ती तिथीनुसार येत असते ना, वेगळ्या वेगळ्या दिवशी. तर मग जर सगळे हिंदूंचे सण सगळे त्योहार जर आपले तिथीनुसार होतात तर मग आपण वाढदिवस पण तिथीनुसार साजरा करायला पाहिजे ना. तर मग मुळात जे आहे की तारखेनुसार साजरा करणं, केक कापणं, हे मुळात इंग्रजांची भारतीयांची परंपरा आहेच नाही. तर मग ती आपण साजरी करायलाच का पाहिजे असं माझ्या आईबाबांनी मला शिकवलं. आणि त्यांना पण खूप जण म्हणतात की बा तुम्ही तुमच्या मुलीवर खूप बर्डन टाकता, तिच्यावर जास्त हे करता, म्हणून मग ती अशी बंधनात राहते. तर मी स्वतःहून सांगते की मी कोणत्या पण बंधनात राहत नाही, की मला या जीवनाचा खूप आनंद मिळतो. आणि एक जी पॉझिटिव्ह ऑरा आपल्याजवळ असतो. आता आपण माईंकडे बघतो, माईंकडे बघितल्यावर त्यांची इतकी साधना आहे की आपल्याला प्रसन्न वाटते. आणि जर आपण त्यांच्यासारखं धर्माचरण केलं तर मग आपल्याला ब्युटी पार्लरमध्ये जायची गरज पडणार नाही. त्या दिवशी आईने पण सांगितलं तसंच की मी आता प्रत्येक वेळेस गंध लावते. तुम्ही मला जेव्हा मी बघितलं असाल तर मग मला शाळेत पण कोणी काही म्हणत नाही. मला आता एक माझी मैत्रीण आहे की तिने म्हटलं होतं, मी नाव नाही सांगत, तिने असं म्हटलं होतं की बा घरी खूप बर्डन असते तुझ्यावर, तुला जीन्स पॅन्ट वगैरे घालता येत नाही, तर तू बा माझ्या घरी ये, आईला पाठवून दे, तू माझी जीन्स वगैरे ट्राय करू शकते, आपण फोटो वगैरे घेऊ. मग आईला काय समजून राहिलं. बघा प्रत्येक चांगल्या माणसाच्या मागे असे काहीतरी असतातच की पाय खेचणारे म्हणतो आपण तसं. तर मग मी प्रत्येक गोष्ट आईला सांगत असते की असं झालं तसं झालं. आणि माझे आई बाबा पण मला किती पण बिझी असल्यानं तुम्हाला होता झालाच असेल तरी पण ते मला वेळ देतात की माझी प्रत्येक गोष्ट ऐकून घेतात. आणि असे पाय खेचणारे मुली मैत्रिणी मला पण मिळाल्या आहे. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण स्वतः धर्माचरण करून पुढे जायला पाहिजे. मी प्रत्येक वेळेस सर्व काही पालन करते. सकाळी मी रोज साधना पण करते, नामजप वगैरे करते. तर मग मला असं प्रसन्नता वाटते की आपण हे सर्व करत आहोत तर आपल्याला देवाचा आशीर्वाद तर कधी ना कधी मिळणार आहे. तर मग हे सर्व असं असते. आणि जे फ्रेंडशिप डे वगैरे आपण बघतो ते मुळात आपण कधी मोठ्या थोर पुरुषांची वगैरे सिरियल बघितले तर आपल्याला माहिती आहे की ते असं काही म्हणवत तर नव्हतेच ना. तेव्हा इंग्रजांच्या काळात सुद्धा आपल्या झाशीच्या राणीचं एक उदाहरण होतं की तिने ठरवलं होतं की आपल्या शरीराला इंग्रजांचा कधी हात लागला नाही पाहिजे. तिने शेवटच्या क्षणी स्वतःचं शरीर जाळून घेतलं पण इंग्रजांच्या ताब्यात ते दिलं नाही. तर मग आपण व्यवस्थित कपडे घालून एका महान पुरुषांनी म्हटलं आहे की महिलांनी पुरुषार्थ घालावा, पुरुष बनू नये. आता एक माझ्या ओळखीची ताई होती, तिला असं वाटते की बा आपल्यामध्ये मुलगी वेगळी, मुलं वेगळी असं काही होतं तर मग मीच मुलासारखी राहते म्हणून मग कोणी काही करणार नाही. आता महिलांनी आपण पुरुषार्थ गाजवायला पाहिजे. पण पुरुष का बनायचे? पुरुष बनून ते होणार आहे का? म्हणजे आपण केस कापून टाकणार, खूप मोठे पॅन्ट शर्ट वगैरे घालणार तर मग काही फरक तर समाजाला काही पडणार आहे नाही. तर आपण जसं ताईने सांगितलं होतं आता की आपण समाजासाठी पण काही जगायला पाहिजे. आज माणसं खूप स्वतःचं माझी संपत्ती, माझा पैसा हे असं तसं करून जगतात. तर मग प्रत्येक वेळेस असं करणं काही गरजेचं नसतंच. कारण की जे थोर पुरुष होते, आता छत्रपती शिवाजी महाराजांनी इतकं महान कार्य केलं. जेव्हा अफजल खानाचं हे होतं तेव्हा तुम्हाला माहीत असेल की त्यांनी कशा प्रकारे अफजल खानाला सामोरे गेले. एवढं मोठं संकट असताना त्यांनी त्याला मारलं. आणि मग त्याच वेळी त्या प्रसंगाच्या पहिले त्यांची पत्नी म्हणजे सईबाईचं निधन झालं होतं. पण तरी पण त्यांनी त्याच्यावर मात केली. त्यांच्या
वाढल्यावर आता कोणी पण घरात जर निधन झालं आहे तर मग आपली स्थिती काय होत असेल, तर मग त्यांनी तरी पण त्याच्यावर मात केली आणि स्वराज्य ला टिकवून ठेवण्यासाठी ते शरणागती पण करू शकले असते, पण त्यांनी तसं न करता त्यांनी स्वतःच्या दुःखावर मात केली आणि सर्व व्यक्तीच्या कल्याणासाठी, स्वराज्यासाठी त्यांनी अफजल खानाचा जो कोथळा काढला आपण बघितलेला आहे. सर्वांना ती गोष्ट माहितीच असेल, तर आपण त्यांच्याकडून थोडं थोडं, जसं आपण मराठीत म्हण असते की थेंबे थेंबे तळे साचे, तसं पूर्ण समाजाला बदलवण्यासाठी आता आपण जास्त काही करू शकत नाही, आपण सर्व लहान आहे, तर मग आपण थोडं थोडं तरी आपल्यापासून सुरुवात करायलाच पाहिजे असं मला वाटते. आणि आपण स्वतःपासून सुरुवात करून आपण समाजाला बदलवू शकतो. आणि आता आपण फ्रेंडशिप डे वगैरे बघत होतो, तर मग आता त्या एका दिवसानेच काय आपली मैत्री दिसणार आहे का? फ्रेंडशिप बँड बांधला आणि त्यानेच बा आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी, अशी एक भावना असते. त्या उषा कापडाच्या यांनी काय मैत्री दिसून येते का? असं मला वाटते की आपण वर्षभर तिच्यासोबत असतो, तर मग आपण त्याच दिवशी असं का करायला पाहिजे? ते एक इंग्रजांची परंपरा आहे आणि आपण त्याला का मानतो? जर ते भारतीय परंपरेत सांगितलेलंच नाही आहे, तर मी आजपर्यंत कधी जसे कोणते डे वगैरे मनवले नाही. आणि पूर्ण शाळेत माहिती आहे की मला कोणीच फ्रेंडशिप डे वगैरे बांधायला येत पण नाही, की सर्वांना माहिती आहे की ही भारतीय संस्कृतीप्रमाणे करते आणि मला कोणी विशेष असं चिडवत पण नाही, उलट कौतुक करतात की सर्वांना माझं कौतुक असतं की भारतीय परंपरेने राहते. म्हणून जी असं आहे की बा कोणी आजीबाई आहे आणि ती बांगड्या घालते, टिकली लावते, तर असं कोणी म्हणेल, तर मग असं कोणी म्हणत नाही. मुळात ही भावना असते मुलींची की बा आपण जर मुळात काय असते की आपल्याला वाटते की आपण करायला पाहिजे, पण मग लोक काय म्हणतील, मग बाहेरचे समाजातले काय म्हणतील, तर याचा विचार न करता आपण स्वतःचा धर्माचरणाचं पालन करून पण स्वतःसाठी तेवढं भारतीय संस्कृतीचं पालन करून, हिंदू संस्कृतीचं पालन करून राहायला पाहिजे असं मला वाटते. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. माझ्या गुरूंच्या दिलेला